महाराष्ट्रातील आत्तापर्यंत मी बघितलेली सर्वात मोठी शिवलिंग. तर चला तुम्हाला मी दाखवतो. 29 मार्चला माझा बड्डे होता आणि मी सुरुवात केलेली ऐरोलीच्या आई तुळजाभवानीच्या मंदिरात. आईचं दर्शन घेऊन खूप जबरदस्त पॉझिटिव्ह फिलिंग घेऊन मी निघालेलो ठाण्याच्या दिशेने. त्यानंतर ठाण्याला जाण्यासाठी मी पकडली लोकल ट्रेन आणि लोकल ट्रेनची वाईब म्हणजे तुम्हाला काय सांगायलाच नको. त्याच्यानंतर मी पोचलो ठाणे स्टेशनला आणि ठाणे स्टेशनवरून थोडंफारच वॉकिंग आहे, मॅक्सिमम 10 ते 15 मिनटाचं. त्याच्यानंतर आपण पोचतो ते कोपिनेश्वर मंदिरात. कोपिनेश्वर मंदिराच्या एंट्रीलाच एक खूप मोठा नंदी दिसला. तिथून अचानक वेगळी शांतता आणि पॉझिटिव्ह फिलिंग सुरू झाली. अंगावरती अक्षरशः शहारा आला. हे मंदिर खूप जुनं आहे आणि ते देवाचं मंदिर बऱ्याच प्रकारचे आहेत, जसे की गणपती मंदिर, राम मंदिर, दत्त मंदिर, हनुमान मंदिर, त्याच्यानंतर काली मातीचं मंदिर. अशा बऱ्याच देवांचं दर्शन तुम्हाला एकाच मंदिरात भेटून जातं. तुम्हाला 2 मिनिटासाठी असं वाटेल रोजच्या माणसाच्या नरकातून डायरेक्ट देवाच्या स्वर्गातच एंट्री झाली. पण मी जेव्हा पुढे जाऊन शिवलिंग बघितलं ना, तेव्हा लिटरली शॉकच झालं. कारण की एवढं मोठी शिवलिंग आयुष्यात पहिल्यांदाच बघितली होती. ॲप्रॉक्स 5 फूट उंचीची ही शिवलिंग एवढी पॉवरफुल आणि एवढी सुंदर अशी वाटते ना की तुम्हाला मी एक्सप्लेनच करू शकत नाही. ज्या क्षणाला ह्या मंदिरात दर्शन घेतलं त्या क्षणाला असं वाटलं माझा लाईफमधला हा माझा सर्वात बेस्ट बड्डे होता. आणि ठाण्याला आला तर तुम्ही नक्कीच ह्या मंदिराला भेट टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की बघा. आणि अशाच कंटेंटसाठी फॉलो, लाईक, शेअर आणि कमेंट करा. चला मंडळी, बाय.